सगळ्यांना पुन्हा एकदा नमस्कार. सगळ्यांचं परत एकदा स्वागत. जे नवीन मेंबर आहेत, नवीन मेंबर त्यांचं पण स्वागत आहे. आपला नवीन सिरीजचा मराठी कन्नड नवीन सिरीजचा हा आपला 7वा भाग आहे. 6वा भाग आहे. काल 5 घेतले, भाज्यांची नावं घेतलेली काल. आणि माझ्याकडे होत्या भाज्या, म्हटलं प्रॅक्टिकली तेच सांगूया तुम्हाला. आणि भाज्यांना कन्नडमध्ये काय म्हणतात? तरकारी. तरकारी. स्क्रीनमध्ये येईल सगळं. आणि व्हिडिओ सेव्ह करून ठेवा. मागचा व्हिडिओ कोणी सेव्ह केलेला दिसला नाही. व्हिडिओ सेव्ह करून ठेवा, नाहीतर मग पुढे मिळत नाही. ठीक आहे ना? पहिला कोथिंबीर आहे बघा. कोथिंबीर. कोथिंबीरला काय म्हणतात? कोथिंबीर सोप्पू. हे जे पालेभाज्या असतात ना, ज्यांना पानं असतात त्याला सोप्पू बोलतात. हा आहे कढीपत्ता. कढीपत्त्याला म्हणतात करीबेवू. त्याला सोप्पू वगैरे नाही आहे, करीबेवू. ठीक आहे, त्याला म्हणतात करीबेवू. ठीक आहे. पुढे हे आहे मेथी. मेथीला म्हणतात मेंते पल्ल्या. मेंते पल्ल्या हा पण सोप्पू या प्रकारातच मोडतो. आणि भाज्यांना म्हणतात तरकारी. लक्षात ठेवा. ही शेपूची भाजी आहे. शेपूला थोडासा वेगळा शब्द आहे, सब्बसकी. सब्बसगी म्हणून एक शेपूला शब्द आहे, कन्नडमध्ये बोलतात सब्बसकी पल्ल्या. हा खूप पॉप्युलर आहे कर्नाटकमध्ये. ही भाजी खूप पॉप्युलर आहे. ठीक आहे. आता एक फळांचं आहे, केळी. केळीला म्हणतात बाळेहण्णू. बाळेहण्णू म्हणतात केळीला. ठीक आहे. आणि फ्लॉवर. फ्लॉवरला आम्ही तरी म्हणजे बेळगाव धारवाड साईडला फ्लॉवर द्या असंच म्हणतात, पण त्याचा शब्द आहे हुकोसू म्हणून आहे. हुकोसू. हुकोसू. त्याचा हुकोसू म्हणून शब्द आहे. आणि कोबीला एलिकोसू. कोबी माझ्याकडे नाही, आता कोबीला एलिकोसू म्हणतात. हुकोसू. आणि सगळ्या भाज्यांना म्हणतात तरकारी. तरकारी खरेदी मांडली की होगतील, म्हणजे तरकारी आणायला खरेदी करायला मी जातो. तर व्हिडिओ सेव्ह करून ठेवा आणि हे सगळे लिहून घ्या तुम्ही. भाज्यांचे आता पण नंतर परत घेऊ थोडेसे. आणि एक वाक्य आहेत ती बहुतेक आज व्हिडिओ तो पण मी बनवीन वाक्यांची, तो उद्या पोस्ट करूया. ठीक आहे ना? तर सहसा आता रोज घ्यायचं माझं चाललेलं आहे, रोज घेऊन टाकू आपण. ठीक आहे. सगळ्यांना खूप शुभेच्छा. धन्यवाद.